नमस्कार, मी दळव्यांचो झील अर्थातच कृणाल दळवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचो झील या युट्यूब चॅनलच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये। पुन्हा एकदा आज मराठीत बोलणार आहे कारण हा एपिसोड गिरणी कामगारांसाठी आहे आणि माहिती देण्यासाठी आहे। काय झालंय, मी याआधी 2 व्हिडिओ बनवले होते गिरणी कामगारांसाठी, माफ करा 3 व्हिडिओ बनवले होते। एका व्हिडिओमध्ये मी जेव्हा स्वतः तिथे गेलो होतो वडिलांसोबत तेव्हा मला सर्व प्रकार तो कळून आला होता, तो इतर लोकांना कळावं यासाठी मी तो व्हिडिओ बनवला होता। त्यानंतर मी व्हिडिओ बनवला होता तो इन्फो देण्यासाठी, लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी होता। आणि तिसरा व्हिडिओ मी बनवला होता ज्यामध्ये बाकी त्यांचे बरेच प्रश्न होते आणि त्या सिच्युएशनला ऑन ग्राउंड आता काय चालू होतं हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला होता। त्याचा खूप लोकांना खूप उपयोग झाला। बऱ्याच जणांना त्या व्हिडिओमुळे कळलं की डॉक्युमेंट सबमिट करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे। जे मुंबईत नाही राहतात त्यांना तिकडे त्या याच्याद्वारे कळलं आणि मला खूप बरं वाटलं की मी त्या व्हिडिओमधून जो प्रयत्न केला होता, व्हिडिओ जो मी टाकला होता त्यातून बऱ्याच लोकांना माहिती मिळाली, बऱ्याच लोकांना त्यातून फॉर्म्स डॉक्युमेंट सबमिट करता आले त्याचा उपयोग करून। आणि त्यानंतर मी एक ग्रुप तयार केला होता, व्हॉट्सअप ग्रुप, ज्या ग्रुपद्वारे बरेचशी लोक कनेक्ट झाली, बरेचशा लोकांनी त्यांचे प्रश्न विचारले, बऱ्याचशा लोकांना त्यांची उत्तरं मिळाली। म्हणजे फक्त मीच उत्तर देतोय का तर असं नाहीये, त्या ग्रुपमध्ये जे सर्व लोक आहेत ते सर्व एकमेकांना मदत करतायत, एकमेकांना हेल्प करतायत, त्याची उत्तरं देत आहेत आणि मला हे खूप बरं वाटलं। काही दिवसांपूर्वीच एक पोलीस अधिकारी सुद्धा ह्या ग्रुपमध्ये जॉईन झाले आहेत आणि त्यांना सुद्धा ह्या ग्रुपचा उपयोग झाला। मला खरंच बरं वाटलं, आपले जे पोलीस आपली मदत करत असतात, संरक्षण करत असतात, त्यांना कुठेतरी आपण मदत करू शकलो। आणि व्हेरी हॅपी की लोकांचे आता मला फोन येतात की तुमच्यामुळे आम्हाला फॉर्म भरता आला, तुमची खूप मदत झाली, समाधान वाटतं, आपण काहीतरी करतोय याचं। थँक्यू सो मच, असंच प्रेम राहून दे आणि हा व्हिडिओ सुद्धा सर्व लोकांपर्यंत पसरवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा उपयोग होऊ शकेल। आता आपण पुढे थोडंसं जाऊया। एक नवीन मुद्दा आला होता ज्यामध्ये, नवीन म्हणजे हल्लीच मला 3-4 फोन केले। याआधी ही सिच्युएशन जनरेट नव्हती झालेली कारण मी सुद्धा फॉर्म भरला, डॉक्युमेंट ऍक्सेप्ट झाल्यानंतर सुद्धा असं काही तिथे दाखवत नव्हतं आणि काही 6-7 दिवसांनी एलिजिबल हा मेसेज माझ्या वडिलांना सुद्धा आला होता। पण आता काय होतंय, तुमचे डॉक्युमेंट ऍक्सेप्ट झालेले आहेत परंतु वरती एक ई साइन पेंडिंग असा एक तो मेसेज दाखवतोय। त्यामुळे कन्फ्युज व्हायला होतंय की नक्की काय करायचं। आपण तर ई साइन केलेलं आहे, डॉक्युमेंट पण ती आपण डाउनलोड केलेली आहे, जी काही ती कॉन्ट्रॅक्ट होत आहे ते पुढे येतं ते, आणि तरी सुद्धा हा का मेसेज येतोय, मग आता पुन्हा ई साइन करायची आहे का, हा खूप गोंधळ होता। परंतु असंच मला आजच एका व्यक्तीकडनं कळलं की त्यांना सुद्धा हा जेव्हा मुद्दा आला तेव्हा त्यांना मी स्वतः सजेस्ट केलेलं की तुम्हाला याबद्दल माहिती एकतर तुम्हाला तिथे बँड्रा जिकडे फॉर्म सबमिट करतायत तिथे गेल्यावरती कळू शकेल। तेव्हा त्यांनी म्हाडाच्या हेल्पलाईनला कॉल केला आणि हेल्पलाईनला कॉल केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हे ई साइन पेंडिंग जे दाखवतंय ना, ही प्रोसेस तुमच्या साईडने नाहीये, म्हणजे गिरणी कामगारांच्या साईडने नाहीये, ही प्रोसेस पेंडिंग दाखवतंय, हे म्हाडाच्या साईडने पेंडिंग आहे। म्हणजे तुमचे डॉक्युमेंट तर ऍक्सेप्ट झालेले आहेत, पुन्हा एकदा ते क्रॉस चेक केले जातील आणि ते क्रॉस चेकची प्रोसेस पूर्ण झाली का ते ई साइन केलं जाईल आणि तुम्हाला एलिजिबलचा मेसेज येईल। सो ही ई साइन पेंडिंग ही जर तुम्हाला दाखवत असेल तर ही प्रोसेस म्हाडाच्या साईडने पेंडिंग आहे, हे लक्षात घ्या। आणि जर तुमचे डॉक्युमेंट ऍक्सेप्टेड असतील तर तुम्हाला डेफिनेटली एलिजिबलचा मेसेज तुम्हाला येईलच। सो घाबरण्यासारखं काही नाही किंवा आता काय करू असं काही नाही, हे सर्वांना कळावं म्हणून मी हे आता इथे सांगितलं। त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, आता मी तुम्हाला टायटलवरनं कळालंच असेल की गिरणी कामगार, त्यांच्या गरजा, त्यांना मिळणारी घरं आणि त्याचा झालेला बाजार। हे म्हणण्याचं कारण एवढंच आहे की आता माझे वडील रिटायर झाले 2005 मध्ये, म्हणजे त्यांनी VRS घेतलेली होती 2005 मध्ये, आत्ता चालू आहे 2023, म्हणजे एक ऍव्हरेज बघितलं तर 28 वर्ष होऊन गेलीत। म्हणजे आता 2024च्या मे महिन्यामध्ये 19 वर्ष होतील त्यांना रिटायर होऊन। त्यांची मिल जिथे चालू होती तिथे आता ऑफिस नाहीये, ते ऑफिस दुसरीकडे शिफ्ट झालंय आणि जिथे दुसरीकडे शिफ्ट झालंय तिथे आता ते चालू आहे का हे मला सुद्धा वैयक्तिक माहिती नाहीये, पण तिथे असावं अशी अपेक्षा आहे आणि मला ती शोधायची गरज नाही पडली। याचं कारण असं आहे ना की माझ्या वडिलांनी डॉक्युमेंट सर्व जमा करून ठेवलेले होते, त्यांना त्या डॉक्युमेंटचं महत्व माहिती होतं, त्यामुळे सर्व डॉक्युमेंट त्यांनी, म्हणजे त्यांच्या पगाराच्या पावत्यांपासून सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडे अजून सुद्धा स्टोअर आहेत।
त्यामुळे मला कुठे धावाधाव करावी लागली नाही परमेश्वराच्या कृपेने आणि वडिलांच्या त्या जागरूकपणामुळे. पण बऱ्याच जणांचा हा गोंधळ होतोय की त्यांना आता सर्व्हिस सर्टिफिकेट मिळत नाहीये किंवा इतर डॉक्युमेंट्स मिळत नाहीयेत. आणि ही पण बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे की 15-20 वर्ष किंवा 18 वर्ष समजा झाली आहेत किंवा जे माणसं 20 वर्षापूर्वी रिटायर झाली आहेत, आपण एक अंदाज धरूया ना, 15 ते 18 वर्षाच्या दरम्यान एखाद्या मिलचे डॉक्युमेंट खरंच राहू शकतात का व्यवस्थितपणे, जिथे मिल्सचे ऑफिसेस कंटिन्युअसली शिफ्ट होत आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी, हे सातत्याने चालू आहे आणि कोणत्याही प्रकारचं कम्प्युटरायझेशन झालेलं नाहीये, म्हणजे डेटा कम्प्युटराइज केला गेलेला नाहीये. अशा ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट गहाळ होणं, तुमचा रेकॉर्ड गहाळ होणं अगदी स्वाभाविकपणे शक्य आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा तो रेकॉर्ड नसणं हे अगदी स्वाभाविक आहे. काही ठिकाणी काहींनी तर व्हिडिओ सुद्धा टाकला होता की ते डॉक्युमेंट मागायला गेले आणि त्यांना उडती उत्तरं मिळाली, भडकाभडकी झाली. तर दुसरी पण बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे की जो डॉक्युमेंट द्यायला बसलेला आहे किंवा तो सर्टिफिकेट द्यायला बसलेला आहे तो सुद्धा माणूस आहे आणि त्याला सुद्धा इरिटेशन, फ्रस्ट्रेशन की अरे मी काय करू, माझ्याकडे नाही आहे, की मला जो अधिकार दिलाय त्या अधिकारात मला या गोष्टी नाही करता येत, त्याच्यामुळे त्याच्या फ्रस्ट्रेशन मधनं सुद्धा आलेल्या काही गोष्टी असतात, असंही घडू शकतं. पण मी बाजार हा शब्द वापरला याचं मूळ कारणच असं आहे की आता मला एका काकांनी तर म्हणजे माझ्या एका व्हिडिओ खाली कमेंट सुद्धा केली आहे आणि कमेंट करून सांगितलंय की सर्टिफिकेट मागायला गेलं असताना तिथे अमुक व्यक्तीने आमच्याकडे 10,000 रुपये मागितले. आजच मला एका व्यक्तीने सांगितलं, अहो मला असं कळलंय की आमच्या मिलचं सर्टिफिकेट 2 दिवसात हवं असेल तर 10,000 रुपये द्यावे लागतात, 10,000 रुपये दिले तर 2 दिवसात मिळतं, नाही तर सर्टिफिकेट मी देतच नाहीयेत. म्हणजे आता काय झालंय तर या गोष्टीचा बाजार झालेला आहे. म्हणजे बांद्र्याला जिथे डॉक्युमेंट सबमिट करून घेत होते, तिथे बांद्र्याला डॉक्युमेंट सबमिट करून घेताना सुद्धा तिथे लोकांना कुठल्याही प्रकारचं बसण्याची सोय नव्हती, पाण्याची सोय नव्हती, खाण्यापिण्याची काहीच सोय नव्हती. ती खाण्याची समजूच शकतो, पण निदान पाण्याची तरी सोय लोकांची केली पाहिजे होती, तर ती सुद्धा नव्हती. आणि आजूबाजूला या संदर्भातले सगळे स्टॉल लागलेले होते. पाणी, खाणं, इव्हन डॉक्युमेंट चेक करून देणं, झेरॉक्सवाल्याकडनं फॉर्म फिलअप करून घेणं, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत की नाही बघणं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि सगळ्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागत होते. अर्थात काय तर बाजार तिथना सुरू झालेलाच होता. आता तो मिलच्या काही मिलच्या ऑफिसेसमध्ये गेल्यावरती कळतंय की तुम्हाला जर सर्व्हिस सर्टिफिकेट किती महत्वाचं आहे आणि सर्व्हिस सर्टिफिकेट जर तुम्हाला हवंच आहे तर पैसे छापायची मशीन झाली आहे ही लोकांसाठी. त्यामुळे त्याचा बाजार होतोय. मी कुठल्या स्पेसिफिक मिल बद्दल म्हणत नाहीये किंवा मी कोणा स्पेसिफिक व्यक्तीबद्दल म्हणत नाहीये. माझ्यापर्यंत आलेल्या गोष्टी आहेत, मी त्याच फक्त तुम्हाला सांगतोय की असं होतंय. आता तुम्ही घेऊ नका, हा तुमचा मत आहे, याबद्दल मी काहीच म्हणणार नाही. पण अशा गोष्टींना आपण प्रमोट करू नये, जेणेकरून प्रमोट केल्यावरती त्या अजून फोफावणार, त्या कमी नाही होणार किंवा आपलं काम झालं ना बस झालं, अशा वृत्तीने सुद्धा चालणं अगदीच योग्य नाहीये. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे, आता ही जी प्रोसेस आहे, पात्रता प्रोसेस आहे, ही आत्ताच का, म्हणजे ही आत्ता का सुरू केली, म्हणजे आता काय गोंधळ आहे, आता कुठल्या लोकांकडे डॉक्युमेंट येणार, असं सुद्धा बऱ्याच जणांचं मत आहे. फॅक्ट आहे, खरी गोष्ट आहे. मला वाटतं ना, ही पात्रता, ही जी फेरी आहे किंवा हा जो आता जो राऊंड चालू आहे पात्रतेचा, हा तेव्हाच त्यांनी केला पाहिजे होता जेव्हा त्यांनी फॉर्म सबमिट करून घेतले ऑफलाईन. कुठल्या बँकेमधनं आपण जेव्हा फॉर्म सबमिट केले ना, हे तेव्हाच केलं पाहिजे होतं डॉक्युमेंट सबमिटेशन. कारण तेव्हा जर केलं असतं तर लोकांकडे डॉक्युमेंट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर नसते तर तेव्हा ते मिलमधनं मिळवणं सोपं झालं असतं, सहज शक्य झालं असतं. आता ते खूप कठीण झालंय आणि त्यामुळे गोंधळ होतोय लोकांना की आता डॉक्युमेंट मिळत नाही. तेव्हा कदाचित ते सहज मिळाले असते. पण आपण दुसरी बाजू पण विचार करूया की नशीब आत्ता तरी घेतलंय, असं म्हणूया, नशीब आत्ता तरी घेतलंय. अजून 15 वर्षांनी घेतलं असतं तर आत्ता आहेत त्याच्या 50% पण राहिले नसते. म्हणजे आत्ता लोकांकडे जे डॉक्युमेंट आहे त्याच्या 50% सुद्धा डॉक्युमेंट पुढे राहिले नसते अजून जर 10-15 वर्षांनी घेतलं असतं तर. मग तो अजून मोठा गोंधळ होता. ज्यांचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत ते पात्र तर ठरतातच आहेत, परंतु आपले डॉक्युमेंट अनायसे म्हाडाच्या सर्व्हरवरती थोडेसे सेफ असतील किंवा आपण म्हाडाकडे सबमिट केलेले आहेत डॉक्युमेंट, हे तरी आपण प्रूफ करू शकतो. त्यामुळे काही कारणास्तव डॉक्युमेंट गहाळ झाले, कारण आता बऱ्याच जणांच्या घरात पूर आले, मुंबईमध्ये सुद्धा पूर आलेले, गावाच्या ठिकाणी पूर आलेले, डॉक्युमेंट सगळे वाहून गेलेत, वाळवी लागली, डॉक्युमेंट खराब झालेत.
अशा सुद्धा बऱ्याच केसेस आहेत. सो या केसमध्ये ज्यांचे ज्यांचे सबमिट झालेले डॉक्युमेंट त्यांना निदान हा दिलासा तरी आहे की डॉक्युमेंट आपले निदान आता सबमिट झालेत, म्हणजे ती एक आपल्यासाठी सेफ बाजू आहे. ज्यांनी फॉर्म भरला नाहीये त्यांचं काय, 3दा फॉर्म निघाले, आपण तिन्ही वेळेला जर फॉर्म भरले नसतील तर थोडा हा विचार करण्याचा सुद्धा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना मला फोन करून जेव्हा विचारलं की दादा आम्ही फॉर्मच नाही भरले, काय करता येईल, तर मी म्हटलं की साहेब आपण काय ना 3 वेळा जेव्हा फॉर्म निघाले त्याच्याबद्दल एक तर आपल्याला माहिती नाही किंवा आपण दुर्लक्ष केलं, या 2च गोष्टी असू शकतात. परंतु माहिती नाही असं नाही म्हणता येऊ शकत, कारण 1.5 लाख लोकांनी फॉर्म भरले आणि आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपण कुठेतरी समाजात घडत असलेल्या किंवा ह्या अशा महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय असं होतंय, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही. मग ही आपली सुद्धा चूक आहे हे सुद्धा म्हणायला हरकत नाही. किंवा असंही घडलंय काहींनी ह्या प्रकल्पाचा विरोध, पुढाऱ्यांच्या मताला होला हो म्हणून या प्रकल्पाचा विरोध म्हणून फॉर्म भरले नव्हते आणि आता त्यांच्या वारसदारांना ते रिअलाइज होते की अरे फॉर्म भरले पाहिजे होते. तर ही पण गोष्ट आहे. पण यासाठी प्रयत्न चालू आहेत. काही नवीन नेते जे आहेत जे ते प्रयत्न करतायत, उत्तम आहे, चांगली गोष्ट आहे. जर यश आलं तर तुम्हाला सुद्धा यासाठी एलिजिबल होता येईल. गिरणी कामगारांच्या घरासाठी तुम्ही सुद्धा पात्र होऊ शकाल, पात्र होऊ शकाल आणि चांगली गोष्ट आहे. झालं तर खरंच चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, याची लास्ट डेट काय आहे डॉक्युमेंट सबमिट करायची? 14 जानेवारी सध्या तरी लास्ट डेट आहे आणि पुढे जाऊन ही लास्ट डेट वाढेल का? चान्सेस कमी आहेत, कारण वाढवून आता 14 जानेवारी अशी केलेली आहे आणि त्यांना सुद्धा पुढची प्रोसेस करायची आहे. त्यामुळे पुढे जाऊन ही तारीख वाढेल का याचे चान्सेस कमी आहेत. सो लवकरात लवकर फॉर्म सबमिट करा. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीये त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न करा. आता पुढचा मुद्दा राहिला, आम्ही थोडेसे मुद्दे असे नोट डाऊन करून आणले विसरू नये म्हणून. हे झालं. हा, आता एक महत्वाचा मुद्दा राहिला. बाजार जसं मी म्हटलं होतं आधी त्यानुसारच बरेचसे व्हिडिओ ना तुम्हाला युट्यूब वरती बघायला मिळतील. गिरणी कामगारांचं अमुक, गिरणी कामगारांचं तमुक, गिरणी कामगारांना घरं मिळणार का, वगैरे वगैरे वगैरे. तर मी असं म्हणेन सर्व व्हिडिओ बघा, तुम्हाला बघायचे आहेत ना बघा. माझा सुद्धा व्हिडिओ बघताय ना हरकत नाही, इतरही व्हिडिओ बघा. परंतु ते व्हिडिओ बघितल्यानंतर कुठल्या एकाच व्हिडिओवरती विश्वास ठेवून वाहवत जाऊ नका. कारण ना इथे काय झालंय ना, आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की माझा व्लॉगिंगचा चॅनल आहे, गिरणी कामगारांसाठी हा काढलेला चॅनल नाहीये किंवा मला याच्यात ना काही उत्पन्न कमवायचं नाहीये. असतं तर मी याच्यावरती आठवड्याला 2-4 व्हिडिओ बनवले असते. मला ते सहज सोपं आहे आणि शक्य आहे, कारण मी जवळ आहे बांद्र्याच्या. मी आठवड्याला 2-3दा जाईन, व्हिडिओ शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन. पण त्यातनं मला काय मिळणार? माझा चॅनल ग्रो होणार. तुम्हाला काय मिळणार? काही नाही. आणि माझा फंडाचा आहे की मला या गोष्टीतनं पैसे कमवायचे नाहीयेत किंवा मला या गोष्टीतनं माझा स्वार्थ बघायचा नाहीये. ज्यांच्या युट्यूब चॅनलला अगोदर ते स्वतः क्रिएट केलेल्या कंटेंटला 200-300 व्ह्यू होते, लोक त्यांना चॅनल त्यांचा बघत नव्हते, अशा लोकांना लक्षात आलं की अरेच्या गिरणी कामगारांच्या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला येतोय, त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. आणि मग ते त्याच्या गिरणी कामगारांच्या याच्यावरतीच विषयावरतीच व्हिडिओ बनवायला लागले. याचं मूळ कारणच असं आहे की त्यांना स्वतःचं ध्येय साध्य करायचं आहे. त्यांचा पहिला त्यांचा एम काय आहे तर आपल्या चॅनलची ग्रोथ कशी होईल, आणि सेकंडरी ग्रोथ त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे की गिरणी कामगारांना माहिती मिळेल. हा सेकंडरी मुद्दा येतो. पण माझं तसं नाहीये. माझं म्हणणं आहे की गिरणी कामगारांना माहिती मिळाली पाहिजे. माझा चॅनल माझ्या नशिबात असेल, माझी मेहनत असेल तर ग्रो होईलच, तुमच्या आशीर्वादाने ग्रो होईलच. चांगली कामं करत राहायची. सो सर्व व्हिडिओ बघा, सर्व माहिती मिळवा, पण कुठच्याच गोष्टीला बळी पडू नका, फसू नका. अरे अमुक यांनी सांगितलंय आता होणार, होईल. आनंदाची गोष्ट आहे, खरंच सांगतो आनंदाची गोष्ट आहे, पण होईलच या आशेवर राहू नका, प्रयत्न करत राहा. बरं, ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीत तुमच्यासाठी एक अगदी महत्वाची गोष्ट सांगतो मी. तुम्ही जर फॉर्म भरलेले नाहीत तरी सुद्धा डॉक्युमेंट गोळा करायला लागा. आत्तापासूनच डॉक्युमेंट गोळा करायला लागा. कारण जर तुम्ही आता डॉक्युमेंट गोळा करायला लागलात तर जर तुम्हाला पुढे जाऊन फॉर्म्स निघाले तर ते लगेच सबमिट करता येतील डॉक्युमेंट. नाहीतर तुम्ही तेव्हा डॉक्युमेंट शोधायला लागला तर तुमचा वेळ वाया जाईल. आणि आता ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत आणि जे डॉक्युमेंटसाठी वन फिरतायत त्यांना कळतंय काय एफर्ट्स लागतात आणि काय उपद्व्याप होत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता मेहनत घेतली तर कालांतराने काही काळाने तुमचे सुद्धा डॉक्युमेंट रेडी तुमच्याकडे तयार असतील. त्यांच्याकडे आहे त्यांचा वेल अँड गुड. सो
कामाला लागा ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीयेत त्यांनी. आणि एक गोष्ट अजून सांगेन की सर्वांनीच आता मिल कामगारांचे वारसदार किंवा अगदी मिल कामगारांचा नातू पंतू किंवा त्यांची नात, जे कोणी मुलगा मुलगी नातू जे कोणी ऐकत असतील त्या सर्वांसाठी तुमच्या आयुष्यातला तुमच्या सर्टिफिकेटचा तुम्ही केलेल्या कामाचा प्रत्येक कागद महत्वाचा असतो. तो तुम्हाला कधी आणि कसा उपयोगी पडेल हे ह्या क्षणी आपण नाही सांगू शकत. म्हणजे कदाचित तेव्हा आपण म्हणजे आपल्या अगोदरच्या पिढीला ना हा कागद काय करायचंय, ते पगाराची पावती काय करायची, मिळाला ना पगार जाऊ दे, अशी वृत्ती खूप होती. आणि त्याच्यामुळे हे मुद्दे आता निर्माण होते. रेड काय करायचंय तो झालं, आता आम्हाला हकलवलं, काय उपयोग आहे त्याचा, आणि तो फाडून टाकला, अशाही गोष्टी खूप घडल्या. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादं डॉक्युमेंट किती महत्वाचं आहे हे जाणून घ्या. एखादी आता डॉक्युमेंटसाठी पण गव्हर्नमेंट बऱ्याच ह्या काढलेल्या फॅसिलिटीज काढलेत जिथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट स्टोअर करून ठेवू शकता. तर अशा गोष्टींचा वापर करा आणि तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेफ ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग पुढे आयुष्यात होऊ शकेल. ठीक आहे, खूप बडबड झाली असेल, आय डोंट नो मी किती वेळ बोललो काय बोललो, पण तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. आणि हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पाठवा, त्यांना कळून दे काय अपडेट आहे, काय चाललंय आणि काय करायला पाहिजे, कशावरती विश्वास ठेवायला पाहिजे. आणि या बाजारातना प्लीज सावध राहा. बाजारातना लोक खूप वाढली आहेत, बाजारात खूप लोक पसरली आहेत आणि एकमेकांना लुटालूट चालू आहे. त्यामुळे सावध राहा आणि तुमची सतसत विवेक बुद्धी जागी ठेवा आणि व्यवहार करा, फॉर्म भरा, डॉक्युमेंट भरा. आणि तुम्हा सर्वांना म्हाडाच्या घरासाठी खूप खूप शुभेच्छा. माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की सर्व गिरणी कामगारांना घरं मिळू दे. धन्यवाद. आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सहित तुमच्या हक्काच्या, आता मी हक्काने म्हणेन आवडत्या आणि तुम्ही ज्याच्यावरती प्रेम केलं त्या व्हिडिओ चॅनलला दळव्यांचो झील.